सर्वात प्रथम आपल्याला ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. ब्राउझर आल्यानंतर UIDI म्हणजे आधार लॉग इन वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. आधार नंबर टाकून OTP सेंड करायचं. OTP येईल. OTPची वाट पाहिजे. OTP येण्यासाठी उशीर होतो कारण साईटचा प्रॉब्लेम होतो. लवकर OTP 1 मिनिटाचा टाईम असतो. 1 मिनिटाचा कधी पण टाकू शकतो OTP. जो OTP टाकू शकता तुम्ही. टाईम लागत आहे थोडा OTP येण्यासाठी. मोबाईल आपल्याला रिफ्रेश करायचा. OTP येत नसेल तर स्विच ऑफ. OTP आला. OTP लॉग इन करता येतो. लॉग इन या बटन क्लिक करायचं आहे. लोडिंग होते. लॉग इन नंतर ॲड्रेस अपडेट ह्यावर क्लिक करायचं आहे. ॲड्रेस अपडेट दोन ऑप्शन हेड ऑफ फॅमिली. आपल्या हेड ऑफ फॅमिली नाही करायचं. युजिंग डॉक्युमेंट्स आपलं आधार कार्ड अपडेट करायचं आहे. प्रोसीड टू आधारवर क्लिक करायचं. क्लिक येतं खाली यायचं. खाली ते ॲड्रेस येईल. त्या ॲड्रेस टाकायचा खाली. जो आपल्याला ॲड्रेस टाकायचा येतो, जो आपल्या डॉक्युमेंट आहे तो ॲड्रेस टाकायचा येतो. जो माझा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस मी टाकत आहे इथे. ॲड्रेस जो आपला तो आहे पूर्ण टाकून घ्यायचा ॲड्रेस अगदी व्यवस्थित. असं काय नाही की स्मॉलमध्ये टाका कॅपिटलमध्ये. तुम्ही दोन्हीमध्ये टाकू शकता, किंवा कॅपिटलमध्ये किंवा स्मॉलमध्ये. असं काही ऑप्शन नाही आहे त्याला. ते हिंदीमध्ये आलं आहे. पुढे हिंदीमध्ये येईल किंवा मराठीमध्ये येईल. पिनकोड टाकायचा इथे. आपल्या गावाचा जो पिनकोड आहे तो खाली क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक येईल. जिल्हा सिलेक्ट होईल. स्टेट महाराष्ट्र येईल. राज्य आपलं. त्या गावाचं नाव खाली सिलेक्ट करायचं आहे. विलेज टाउन सिटीमध्ये. विलेज टाउन सिटीमध्ये आपल्या गावाचं नाव आपल्याला सर्च करायचं आहे. आपल्या गावाचं नाव आल्यानंतर ॲटोमॅटिक पोस्ट ऑफिस येईल. जे तुमच्या गावाचं पोस्ट ऑफिस आहे ते पोस्ट ऑफिस ॲटोमॅटिक येईल. त्या ॲक्सेप्टवर क्लिक करायचं मॅन्युअल अपलोडवर. तर डॉक्युमेंट जे आपण जोडणार आहे कोणतं तुम्ही देणार, लाईट बिल, रेशन कार्ड, डोमोसाईल, मतदान कार्ड, भरपूर ऑप्शन देतो. तुम्ही सगळं बघू शकता. तुम्ही तिथे गेल्यानंतर सर्च करू शकता. मॅरेज सर्टिफिकेट पण आहे. रेशन कार्ड आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर लाईट बिल अपलोड करायचं आहे. इथे पीठ आपलं नाव व्यवस्थित द्यायचं आहे. कारण पीठ नाव व्यवस्थित न दिल्यामुळे लाईट बिल त्यांनी व्यवस्थित नाव दिलं. नाव चेंज केल्यानंतर व्यवस्थित अपलोड करायचं. कंटिन्यू क्लिक करायचं. कंटिन्यू क्लिक केल्यानं ॲड्रेस एकदा चेक करायचा व्यवस्थित बरोबर आहे का नाही आपण टाकलेलं. खालच्या बटनावर क्लिक करायचं. ॲड्रेस बरोबर असेल तर ते क्लिक केल्याशिवाय पुढे जात नाही. खाली टिक केल्याशिवाय आपण ॲड्रेस वाचायचा जो बरोबर आहे का तो. टिक केल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर पेमेंटचं ऑप्शन येईल पेमेंटपासून. ॲड्रेस चेक करायला साईडचा प्रॉब्लेम चालू आहे तेव्हा हे होतं आहे. दोन्हीपेक्षा ऑप्शन कुठलाही निवडू शकतो. आपण रुपये करून करू शकतो. दोन्हीपेक्षा पेमेंटचं ऑप्शन कुठलाही निवडू शकतो. तर स्कॅन अँड पेचं आहे. स्कॅनर ओपन होईल. 75 रुपये करायचं पेमेंट. बघू शकतो. स्कॅन केल्यानंतर इथं येईल प्रोसीड. कसं आहे तुम्हाला खाली इथं कंटिन्यू अँड पे.
स्कॅन 75 रुपयाचं स्कॅन करत 75 रुपये आपल्याला घरी बसल्या आपण आधार कार्डचा ॲड्रेस चेंज करू शकतो. साईड लोडिंग घेत आहे कारण पेमेंट केल्यानंतर वेट करतो कारण पेमेंट केल्यानंतर कन्फर्म पेमेंट झालं. आता कन्फर्म पेमेंट झालं पावती येईल. कन्फर्म पेमेंट झाल्यानंतर पावती येईल. डाउनलोड एक्नॉमेंट म्हणजे पावती डाउनलोड करायची आपल्याला. पावती डाउनलोड झाली आहे. पावती डाउनलोड अशा सोप्या पद्धतीने तुम्ही आधार कार्डचा ॲड्रेस चेंज